रोज 9 मिनिटं या विचारांसोबत घालवा. अपयश, संकट आणि दुःख तुमच्यापासून कायमची दूर होतील. अपयश, संकट आणि दुःख ही प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. पण यातून बाहेर पडण्यासाठी मानसिक तयारी आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो. बऱ्याच वेळा अपयश येतं तेव्हा आपण निराश होतो. असं वाटतं की आपलं कधीच काही चांगलं होणार नाही. पण खरं तर अपयश हे यशाकडे नेणारे पहिले पाऊल असतं. आपल्याला यश मिळवण्यासाठी अनेक वेळा चुकांमधून शिकावं लागतं आणि त्या चुका आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. एक, अपयश. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीत अपयशी होतो तेव्हा त्यात लपलेले धडे ओळखायला शिकावं. अपयश आपल्या कमतरता दाखवतं, जेणेकरून आपण त्यावर काम करू शकतो. एखाद्या गोष्टीत चुकल्याने ते आपला शेवट नसतो, तर पुढच्या प्रयत्नात अधिक तयारीने उतरण्याची संधी असते. थोडक्यात अपयशावर रागावू नका, त्यातली शिकवण घ्या आणि पुढे वाटचाल करा. आपल्या ध्येयापासून मन विचलित होऊ न देणं आणि यशासाठी आपली वाट चालू ठेवणं हेच खरं अपयशातून यश मिळवण्याचं तंत्र आहे. दोन, संकट. संकट आपल्याला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. जीवनात संकट टाळता येत नाहीत, पण ती हाताळता मात्र येतात. संकट आल्यावर नेहमी विचार करा की हेही निघून जाईल. कोणत्याही परिस्थितीत धैर्य ठेवा, कारण अशा वेळेसच आपलं आत्मबल आपल्याला टिकवून ठेवतं. कधी कधी संकट खूप मोठी वाटतात, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य विचार आणि ठोस निर्णय आवश्यक असतात. शांतपणे विचार करून संकटावर मात करण्याची योजना आखा, कारण शांतपणे विचार करणाऱ्यालाच योग्य मार्ग सापडतो. तीन, दुःख. दुःख, नैराश्य, वेदना या भावना प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि त्या खूप खोलवर परिणाम करतात. पण त्याला लांबवर ठेवा. दुःखात अडकून राहिल्यास प्रगती अडते. दुःखावर मात करणं सोपं नसतं, पण जर मनाचा धीर राखला तर त्यातून बाहेर पडता येतं. दुःखात अडकून राहण्यापेक्षा त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. इतरांशी संवाद साधा. आपल्या मनातील भावना व्यक्त करा. यातून तुम्हाला मानसिक आधार मिळतो आणि तुम्ही अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करू लागता. चार, रोज 4 मिनिटं सकारात्मक विचार करा. रोज फक्त 4 मिनिटं स्वतःसाठी वेळ द्या. या वेळात आपल्याला जे योग्य वाटतं तेच करा. जसे ध्यान करा, सकारात्मक विचारात रममान व्हा, यशस्वी व्यक्तीच्या प्रेरणादायी गोष्टी वाचा. 4 मिनिटं स्वतःला असा विचार करा की मी सक्षम आहे. मी माझ्या जीवनातील प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ शकतो. यामुळे तुमच्या मनाची ताकद वाढेल, विचार सकारात्मक होतील आणि तुम्ही अपयश, संकट, दुःख यावर मात करू शकाल. 5, प्रत्येक दिवशी एक नवीन संधी म्हणून बघा. रोजचा दिवस नवीन असतो. कालच्या अपयशाला विसरून पुढे चला. रोज नवीन सुरुवात करा, कारण प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन संधी देतो. काल काही नसलं तरी आज तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकता. या छोट्या छोट्या प्रयत्नांनी तुमचं जीवन सुधारू शकतं. 6, अपयशावर योग्य दृष्टिकोन ठेवा. अपयश म्हणजे शेवट नसतो, तर तो आपल्याला एका नवीन संधीकडे नेणारा मार्ग असतो. अपयशामुळे आपण एखाद्या गोष्टीत चुकतो, परंतु त्याच वेळी त्यातून योग्य शिकवणही मिळते. उदाहरणार्थ, थॉमस एडिसन यांनी अनेक अपयशांचा सामना करूनही हळूहळू यश मिळवलं. त्यांच्या अपयशाने त्यांना प्रयोगातून काहीतरी नवीन शिकवण दिली. म्हणूनच अपयशाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न पाहता त्यातलं शिक्षण ओळखून त्याचा स्वीकार करा आणि पुढे चालत राहा. 7, संकट हाताळताना धैर्य आणि संयम ठेवा. संकट आपल्या जीवनात येतात आणि जातात, पण त्या काळात आपल्याला संयम आणि धैर्य महत्वाचा असतो. संकट आल्यावर मनात घबराट निर्माण होऊ शकते, परंतु अशा वेळेस शांत राहून विचार करणं गरजेचं असतं. कोणतंही मोठं संकट येतं तेव्हा त्यात लपलेला धडा समजून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करणं आवश्यक असतं. संकटाच्या वेळी तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि भावनांच्या आहारी जाऊ नका. 8, दुःखातून सकारात्मक बदल करा. दुःख हा भावनांचा एक भाग आहे आणि आपल्याला त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कळत नसतं. पण त्या दुःखातून बाहेर येण्यासाठी आपण आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवला पाहिजे. दुःखाच्या काळात एखादा आवडता छंद जोपासा, एखादं पुस्तक वाचा किंवा प्रेरणादायी लोकांच्या गोष्टी ऐका. या गोष्टी आपल्याला त्या दुःखातून बाहेर पडण्यास मदत करतात आणि जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास शिकवतात. 9, ध्यान आणि मानसिक शांततेचं महत्त्व. दररोज काही मिनिटं ध्यान केल्याने आपलं मन शांत होतं आणि त्यामुळे आपण निर्णय अधिक विचारपूर्वक घेऊ शकतो. ध्यान केल्याने आपल्याला अंतर्गत शांतता मिळते,
जी कठीण काळात मन शांती राखण्यास मदत करते. दररोज किमान 4 मिनिटं शांततेत बसा, डोळे मिटा आणि आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. या लहानशा ध्यानाच्या प्रक्रियेतून तुम्हाला मानसिक ऊर्जा मिळेल. 10. स्वतःला धीर देणारे सकारात्मक विचार जपा. स्वतःला नेहमी सकारात्मक विचारात ठेवा. प्रत्येक कठीण प्रसंगात स्वतःला सांगा, मी या परिस्थितीवर मात करू शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक विचारांपासून तुम्हाला दूर ठेवतो. विचारांची ही सकारात्मक शक्ती तुम्हाला कोणत्याही आव्हानांना सामोरं जाण्याची हिंमत देते. 11. लहान यशाचा सन्मान करा आणि आनंद घ्या. प्रत्येक छोट्या यशाचं स्वागत करा, कारण हे छोटं यश तुम्हाला मोठं यश मिळवण्यासाठी प्रेरणा देतात. कधी-कधी जीवनात मोठं यश मिळवण्याऐवजी लहान लहान यश मिळवून त्यातला आनंद घेणं खूप महत्त्वाचं असतं. या लहान यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही पुढच्या मोठ्या उद्दिष्टांसाठी सज्ज होता. 12. स्वतःवर सुधारणा करण्यासाठी वेळ द्या. संकट आणि अपयश आलं तर स्वतःला दोष देण्यापेक्षा त्यातून काय सुधारणा करता येईल याचा विचार करा. स्वतःला नेहमी सुधारण्यासाठी वेळ द्या आणि तुम्ही यामध्ये कोणत्या प्रकारे सुधारणा करू शकता हे समजून घ्या. स्वमूल्यमापन करून त्यातून शिकायला मिळालेल्या धड्यांचा स्वीकार करा. 13. सकारात्मक आणि प्रेरणादायक लोकांच्या सहवासात राहा. आपले विचार आपल्या आजूबाजूच्या लोकांवर खूप अवलंबून असतात. त्यामुळे तुमच्यासोबत सकारात्मक विचार करणारे लोक असले तर तुमच्यातही सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. अशा लोकांशी संपर्क ठेवा, जे तुम्हाला कठीण काळात मानसिक आधार देतात आणि तुम्हाला धैर्य देतात. त्यांच्या सहवासाने तुम्हाला नवीन प्रेरणा मिळेल. 14. तणावावर नियंत्रण ठेवा आणि आराम मिळवा. तणावाचं नियंत्रण घेणं गरजेचं आहे. तणाव आल्यावर आपलं मन विचलित होतं आणि त्याचा परिणाम आपल्या विचारांवर होतो. तणाव कमी करण्यासाठी व्यायाम, योग किंवा एखाद्या छंदात वेळ घालवा. या गोष्टी तुम्हाला तणावापासून दूर ठेवण्यास मदत करतात आणि मन शांत ठेवतात. 15. नवीन शिकण्याची इच्छा जपा. जीवनात एखाद्या प्रसंगातून शिकणं म्हणजे त्यातून काहीतरी नवीन गोष्ट आपल्या ज्ञानात सामावून घेणं. संकट, दुःख आणि अपयश आपल्या आयुष्यातील शिक्षणाचा भाग असतात. त्यामुळे यातून मिळालेली शिकवण आपल्याला भविष्यात उपयोगी पडते. नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ काढा, कारण शिकण्याची कला ही प्रक्रिया तुमचं व्यक्तिमत्व घडवते. 16. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित राहा. कठीण काळातही आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. अपयश किंवा संकट आले तरी आपल्या अंतिम उद्दिष्टाचा विचार करत राहा. सतत आपल्या आठवण करून द्या की माझं ध्येय हेच आहे आणि मी ते साध्य करणारच. अशा विचारांमुळे तुमचं लक्ष विचलित होत नाही आणि तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहता. 17. स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत स्वतःवरचा विश्वास गमावू नका. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. संकट असोत किंवा अपयश असो, जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर त्यातून बाहेर पडणं सोपं होतं. स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि त्यानुसार प्रयत्न करा. 18. जीवनात छोटे आनंद शोधा. जीवनात नेहमीच मोठ्या गोष्टींचा आनंद घेतला जात नाही, तर कधीकधी छोटे छोटे क्षण खूप मोठा आनंद देऊन जातात. त्यामुळे दररोज तुमच्या जीवनातले आनंदाचे छोटे क्षण अनुभवायचा प्रयत्न करा. हे छोटे क्षण तुमचं मन प्रसन्न ठेवतात आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यास मदत करतात. दररोज स्वतःला सकारात्मक विचारात ठेवा आणि या विचारांमधून प्रेरणा घ्या. अपयश, संकट आणि दुःख या गोष्टींना जिंकण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आपल्या मनाची ताकद, आत्मविश्वास आणि धैर्य महत्त्वाचं असतं. हे विचार रोज मनात आणा आणि या विचारांमुळे तुम्ही प्रत्येक आव्हानांचा सामना समर्थपणे करू शकाल. जीवनात कोणतीही परिस्थिती असली तरी तुम्ही त्या परिस्थितीवर मात करून जीवनात यश मिळवू शकता, हे लक्षात ठेवा.